बाजारात अशी मस्त हिरवीगार फ्रेश कोथिंबीर मिळत आहे, तर मग कोथिंबीर वडी ही झालीच पाहिजे। तर चला आज बनवूयात आपण कोथिंबीर वडी, ती अगदी सोप्या पद्धतीने। इथे मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, बघू शकता। याच्या काही काड्या सुद्धा आपण ठेवलेल्या आहेत, जे जसे कवळे देठ जे असतात ते याच्यामध्ये जरूर राहू द्यायचे, त्याचा फ्लेवर याच्यामध्ये चांगला येतो। आणि आता आपण याला कट करून घेऊयात। जेवढं बारीक कट करता येईल तेवढं याला व्यवस्थित असं बारीक चिरून घ्यायचं आहे। पाहू शकता या पद्धतीने असं संपूर्ण हे आपल्या मुठीमध्ये पकडायचं आणि कट करायचं। याने काय होते, अगदी बारीक आणि पटकन हे कापल्या जाते। या पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर वडी बनवली तर ती तुम्ही 6 महिन्यासाठी स्टोअर सुद्धा करू शकता। त्यासाठी आपल्याला काही टिप्स इथे वापराव्या लागतील, जसं की कोथिंबीर ही आधी रात्रीच धुवून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्ही बनवत असाल तर रात्री धुवून निथळून ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही। बाइंडिंगसाठी एका वाटीने आपण 1 वाटी तांदूळाचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। सारख्याच प्रमाणात दोन्ही पीठं वापरलेली आहेत। हिरवी मिरचीचा ठेचा वापरलाय। ठेचामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची, जिरं एकत्र बारीक केलं होतं, ते 2 चमचे घातलंय। चवीनुसार मीठ घातलं आणि हिंग घातलाय। मुठी भरून अशी पांढरे तीळ घालायचे। पांढरे तीळ तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता। जिरं घातलंय 1 चमचा। जेव्हा हिरवी मिरची ठेचा केला होता तेव्हा सुद्धा त्याच्यात सुद्धा थोडंसं वापरलं होतं, पण वरतून असं साबूत जिरं छान दिसतं आणि लागतं सुद्धा चांगलं। 1 चमचा भरून ओवा घातलाय। ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा। सर्व साहित्य आता बिना पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कोथिंबीर चिरल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामध्ये सुद्धा हे थोडंसं आपल्याला मिळून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा अंदाज येईल। सुरुवातीला लगेच पाणी घालायची घाई करू नका, नाहीतर मग तुम्हाला पाण्याचा अंदाज येणार नाही। आणि चुकून जर पाणी जास्त झालं तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर पहिले आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊयात, जसं की हळद पावडर, लाल मिरचीची पावडर। इथे आपण हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरलेला आहे, तर लाल मिरचीची पावडर बेताने घाला। पण ह्या वड्या छान अशा तिखट, थोड्याशा मस्त अशा चटपटीत चांगल्या लागतात खायला। चला मिक्स करून घेऊयात। आता पाणी जर जास्त झालं तर काय करायचं, पिठाचं प्रमाण वापरायचं। मग तुम्ही इथं तांदूळाचं पीठ जास्त वापरू शकता किंवा मग बेसन पीठ जास्त वापरू शकता। तांदूळाचं पीठ आपण याच्यामध्ये याच्यासाठी घातलंय की वडी छान अशी खुसखुशीत व्हावी, आणि बेसन पिठामुळे त्याला बाइंडिंग चांगली येते, सोबतच चव चांगली लागते। मागच्या वर्षी आपण ज्वारीचं पीठ वापरून कोथिंबीर वडी बनवलेली आहे, ती रेसिपी सुद्धा अप्रतिम आहे, ती सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता। आता इथे बघा 2 प्रकारे ह्या वड्या आपण बनवू शकतो। असं हाताने याला असं रोल करून हे सुद्धा आपण स्टीम करू शकतो, किंवा मग डायरेक्ट दुसरी पद्धत की डायरेक्ट पॅनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण स्टीम करणार आहे स्टीमरमध्ये, त्याच्यामध्ये असं थोडंसं थापटून चौकोनी ह्या वड्या आपण बनवू शकतो। पीठ याच्यामध्ये जास्त वापरू नका, तांदूळाचं पीठ किंवा बेसन पीठ, नाहीतर मग काय होते, कोथिंबीरचा जो फ्रेश फ्लेवर असतो, तिची जी स्वतःची चव असते ती कुठंतरी दबते आणि ते पिठांचीच चव आपल्याला लागते। म्हणून कमीत कमी पिठामध्ये बनवण्याचा प्रयत्न करा। बघू शकता हाताने आपण या स्टीमरच्या भांड्यामध्ये हे चांगलं सेट करून घेत आहे। स्टीमरच्या भांड्याला खाली मी तेल लावलं होतं, म्हणजे ते चिपकणार नाही। ह्या वड्या 6 महिन्यासाठी स्टोअर कशा करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तो व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा, म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही। ही झाली एक पद्धत। आता दुसरी पद्धत, जशी की मी सांगितलं आधी, हाताला असं रोल करून हे सुद्धा तुम्ही असं स्टीमरमध्ये स्टीम करू शकता, म्हणजे वेगळ्या आकाराच्या वड्या तयार होतील। स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। आता तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर गंजामध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यावरती चाळणीमध्ये ही प्रोसेस करायची। स्टीमर झाकण लावून घेतलं आणि आता छान 10 मिनिटासाठी आपण स्टीम करूयात। गॅसच्या फ्लेमवरती निर्भर राहतं, जर तुमची गॅसची फ्लेम छोटी असेल किंवा मंद असेल तर तुम्ही हे थोडंसं 15 मिनिटासाठी स्टीम केलं तरीही चालेल, पण त्यापेक्षा जास्त करू नका, नाहीतर वड्या हार्ड होतात। जे आपण चपट्या आकारात केलं होतं त्याच्या वड्या बघू शकता, असा स्क्वेअर शेपमध्ये कट केल्या, आणि जे गोल होतं त्याच्या वड्या तुम्ही अशा छोट्या छोट्या इंचमध्ये कट करू शकता। या स्टेजला तुम्ही ह्या
प्रिझर्व करून ठेवू शकता. फ्रीझरमध्ये ठेवायचे, एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून हे फ्रीझरमध्ये तुम्ही फ्रीज करायच्या, म्हणजे त्या 6 महिने टिकतात. अगदी आरामात टिकतील, खराब होणार नाहीत, पण फ्रीजरमध्ये ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही. आता इन्स्टंट आपल्याला खायचं आहे तर काय करायचं, लगेच आपण ह्या सॅलो फ्राय करणार आहे. ह्या तुम्ही तळूसुद्धा शकता, डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण आपण ह्या नुसतं अशा भाजून घेऊयात. मी थोडंसं तेल घातलं, त्याच्यावरती ओवा घातला आणि थोडंसं तीळ घातले. तुम्ही नुसतं तीळ घालून सुद्धा हे भाजू शकता. दोन्हीकडनं साईडनं मस्त अशा भाजून घ्यायच्या. आता तुम्ही ज्या फ्रीझर करून ठेवलेल्या आहेत त्या जेव्हा कधी तुम्हाला खायच्या असल्या तर 5-10 मिनटं बाहेर काढून ठेवायच्या. रूम टेम्परेचरवर त्याला येऊ द्यायचं आणि नंतर सेम याच पद्धतीने भाजून त्या तुम्ही नक्कीच सर्व करू शकता किंवा तळू सुद्धा शकता, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे. अप्रतिम हेल्दी असा नाश्ता आहे, चटपटीत आहे, खायला भन्नाट आहे, सोबतच पौष्टिक आहे. तर या पद्धतीने तुम्ही ह्या वड्या एकदा नक्की बनवा. 6 महिन्यासाठी स्टोअर करा किंवा लगेच इन्स्टंट भाजून सुद्धा खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी? आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे. तर प्लीज लाईक करायला विसरू नका. सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार.